Welcome students. We have seen the icebreakers of the poem as well as we have studied the introduction of the poetess Sarojini Naidu in this last video. And now we are going to learn the actual poem Indian Weavers written by Sarojini Naidu. The poem is about three stages of life: birth, youth and death, which are represented by the three garments that the weavers weave at three different time of day. प्रत्येक कडव्याचा सारांश मानवी जीवनाविषयी सांगतो. मानवी जीवनाची पहिली अवस्था म्हणजे जन्म, बालपण, दुसरी अवस्था तारुण्य आणि तिसरी अवस्था वयोवृद्धत्व किंवा मृत्यू. प्रत्येक कडव्यामधून वेगवेगळ्या रंगछटा वापरून कवयित्रीने मानवी जीवनाच्या तीन अवस्थेमधील वेगवेगळे प्रसंग व भावना या कवितेमधून व्यक्त केलेल्या आहेत. This poem is in conversational form. There are three stanzas of four lines. Each stanza's first two lines are question asked by the poetess to weaver, and remaining two lines are replies and explanation of weavers. ही कविता संवाद स्वरूपात मांडलेली आहे. कवितेमध्ये तीन कडवे आहेत. प्रत्येक कडव्यात चार ओळी आहेत. पहिल्या कडव्यामध्ये कवीने विणकराला विचारलेला प्रश्न आहे, तर दुसऱ्या दोन ओळीमध्ये विणकराने कवित्रीला दिलेले उत्तर आहे. Let's start with the actual line of the poem. Listen carefully. Weavers weaving at break of the day. Why do you weave garments so gay? Blue as the wings of halcyon wild, we weave the robes of newborn child. In these first two lines, the poetess asks question to the weavers. Weavers weaving at the break of the day. Why do you weave a garment so gay? It means the poet asks the weavers why they are weaving a garment so early in the morning. त्यावर विणकराने उत्तर दिले आहे, ब्ल्यू ॲज द विंग्स ऑफ हॅल्सियन वाईल्ड, वी वेव द रोब्स ऑफ न्यूबॉर्न चाइल्ड. म्हणजे ज्या ठिकाणी पहा कवित्रीने प्रश्न केला आहे विणकराला, एवढ्या सकाळी तू कापड का विणत आहेस? त्यावर कवयित्रीला विणकराने उत्तर या दोन ओळीमध्ये दिलेले आहे, ज्या मी आत्ता तुम्हाला वाचून दाखवलेल्या आहेत. द ब्ल्यू ॲज द विंग्स ऑफ हॅल्सियन वाईल्ड, वी वेव द रोब्स ऑफ द न्यूबॉर्न चाइल्ड. हे त्यानं उत्तर दिले आहे. इट मीन्स वीवर एक्सप्लेन दॅट दे आर वेविंग ब्ल्यू कलर गारमेंट्स. द ब्ल्यू कलर इज सो अट्रॅक्टिव्ह, ब्युटिफुल as the kingfisher's wings. So this garment is so beautiful and colorful. They are weaving only for newborn child. विणकरानं या ठिकाणी उत्तर दिलेलं आहे की आम्ही कापड विणत आहोत जे निळ्या रंगाचं आहे. आणि निळा रंग कशाचा आहे? तर तो किंगफिशर या पक्ष्याचा तो निळा रंग आहे. या रंगासारखा अतिशय सुंदर आकर्षक जो ड्रेस आम्ही शिवत आहोत, तो ड्रेस जो शिवणारा ड्रेस आहोत, तो ड्रेस जन्माला येणाऱ्या बाळासाठी आम्ही तो शिवत आहोत, की जो अतिशय आकर्षक आहे, अतिशय सुंदर आहे. हे या कवित्रीला उत्तरामधून विणकरानं सांगितलेलं आहे. मग यामधून कवित्रीला काय सांगायचं आहे या कडव्यामध्ये? तर इन दिस स्टांजा poetess refer the first stage of human life, that is birth. म्हणजेच या कडव्यामधून कवयित्रीला मानवाच्या जीवनाच्या पहिली अवस्था जी आहे जन्म, ही अवस्था याविषयी तिनं वर्णन केलेलं आहे. द डे स्टार्ट इन मॉर्निंग सो लाईफ बिगिन्स विथ बर्थ. इच डे ब्रिंग्स अ होप फॉर यू. Every day something is added. In this way, the expectation of something from the birth of a child is linked to hope. मग या ठिकाणी कवित्रीनं असं म्हटलेलं आहे की दिवसाची सुरुवात ही सूर्योदयानं होत असते,
तशी जीवनाची सुरुवात ही जन्माने होत असते. प्रत्येक दिवस काहीतरी नवीन घेऊन येत असतो. तसं माणसाच्या जीवनामध्ये जेव्हा मुलाचा जन्म होतो किंवा लहान मुलाचा जन्म होतो तेव्हा त्यामधून आशा, अपेक्षा, सुख, आनंद हे यामधून व्यक्तीला मिळत असतात, हे या कवीनं म्हटलेलं आहे. या कवितेमध्ये, या कडव्यामध्ये ब्ल्यू रंगाचं वर्णन केलेलं आहे, निळ्या रंगाचं वर्णन केलेलं आहे. द ब्ल्यू कलर सिम्बॉलाइज होप, पीस, हॅपीनेस, ब्युटी अँड प्रेशियसनेस ऑफ आवर लाईफ, असं त्याने म्हटलेलं आहे. म्हणजे हा निळा रंग कशाचं प्रतीक आहे, तर आशा, शांतता, आनंद, सौंदर्य आणि प्रेशियसनेस याचं वर्णन जे आहे ते वर्णन यामधून केलेलं आहे, हे या कवितेमधून त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. इन दिस स्टांजा अ नंबर ऑफ images are used to describe the first stage of human life, like break of day, garment so gay, and blue as the wings of halcyon white. This is a first stanza. We will see the second stanza. Weavers weaving at fall of a night, why do you weave a garment so bright? Like the plumes of a peacock, purple and green, we weave the marriage veils of a queen. See the difficult word of the stanza. Fall of night means dusk. Plumes means soft feathers. Veils means head covering piece made from ornate garment. In the first two lines, the poetess asks question to the weavers. Weavers weaving at fall of a night, why do we weave a garment so bright? It means the poet asks the weavers why they are weaving such a bright colored garment in the evening. कवित्रीने विणकराला प्रश्न केलेला आहे, एवढ्या संध्याकाळी ब्राईट कलरचे कपडे का विणत आहात? यावर त्याने उत्तर दिले आहे. Weavers answer that like the plumes of a peacock, purple and green, we weave the marriage veil of a queen. It means we are weaving this colorful garment like the plumes of peacock. You know that the plumes of peacock are so attractive, soft and good combination of purple and green color. They are weaving so beautiful garment for the marriage ceremony. At the marriage ceremony, they are weaving this beautiful garment for bright costume. आणि आम्ही जो कपडा शिवत आहोत, कपडा विणत आहोत, तो मोराच्या पिसासारखा जांभळ्या निळा रंगाचा मऊ असा आम्ही कपडा विणत आहोत. जो कपडा कुणासाठी आहे, तर राजकुमारीच्या त्या विवाहासाठी आम्ही तो कपडा विणत आहोत, हे या विणकरानं कवित्रीला दिले उत्तर आहे. मग या कडव्यामध्ये नेमकं कवित्रीला काय सांगायचं आहे? इन दिस स्टांजा पोएटेस रेफर द सेकंड स्टेज ऑफ ह्युमन लाईफ, दॅट इज यंग स्टेज. जी मानवाची दुसरी अवस्था आहे, तारुण्यावस्था, या तारुण्यावस्थेविषयी कवित्रीला स्पष्टीकरण द्यायचं आहे. यंग स्टेज इज टोटली अट्रॅक्टिव्ह, एनर्जेटिक, एन्जॉयबल. ड्युरिंग दिस स्टेज ह्युमन आर क्वाईट ॲक्टिव्ह, they love each other, they got married. Marriage is very important part of young stage. It is a golden type of life. मग या कडव्यामधून कवित्रीनं सांगितलेलं आहे की जीवनाची तारुण्यावस्था अतिशय महत्त्वाची आहे, की जी अतिशय एनर्जेटिक, एन्जॉयबल आणि अट्रॅक्टिव्ह असते, की या अवस्थेमध्ये व्यक्तीला अनेक कामे करावी लागतात. यामध्ये लग्न ही महत्त्वाची घटना आहे, महत्त्वाचा पाठ जीवनाचा आहे, की जो गोल्डन म्हणून समजला गेलेला आहे.
गोल्डन पार्ट म्हणून समजला गेलेला आहे जीवनामध्ये, म्हणून याला महत्त्वाचं स्थान दिलेलं गेलेलं आहे. त्याचबरोबर यामध्ये पहा, द कलर पर्पल अँड ग्रीन सिम्बॉलाइज सॉरो, हॅपीनेस अँड स्ट्रगल ऑफ धिस स्टेज. म्हणून या कवित्रीने म्हटलेलं आहे की पर्पल आणि ग्रीन कलर दाखवलेले आहेत, की जे ग्रीन कलर, पर्पल आणि ग्रीन हे जे कलर आहेत, सॉरो, हॅपीनेस आणि स्ट्रगल दाखवत आहे. म्हणजेच तारुण्यावस्थेमध्ये अनेक वेळेस सुख येत असतात, दुःख येत असतं आणि अनेक वेळेस त्या व्यक्तीला स्ट्रगल करावं लागत असतं. आणि म्हणून शेवटी असं म्हटलेलं आहे, इन शॉर्ट लाईफ इज फुल ऑफ अप्स अँड डाऊन्स. दिस इज अ सेकंड स्टांजा ऑफ दिस poem. We will see stanza number 3. Weavers weaving solemn and still, what do you weave in the moonlight chill? White as the feathers and white as a cloud, we weave a dead man's funeral shroud. See the difficult word. Solemn means grim, still means silent, moonlight means midnight, chill means cold, funeral means burying or cremating a dead body, shroud means garment used to cover a dead body. In the first two lines, the poetess asks question to the weavers. Weavers weaving solemn and still, what do you weave in the moonlight chill? It means at midnight time, with very serious and silent mood, what are you weaving? या कडव्यामध्ये कवित्रीनं प्रश्न केलेला आहे की तू एवढ्या रात्री काय विणत आहेस. या ठिकाणी काय हा प्रश्न विचारलेला आहे. त्यावर त्यांनी उत्तर दिलेले पहा, व्हाईट ॲज अ फिदर अँड व्हाईट ॲज अ क्लाउड, वी वीव अ डेड मॅन्स फ्युनरल श्राउड. Weavers explain that with very silent and serious mood, they are weaving white color cloth, and this white color cloth is very similar to the feathers of bird and cloud, and they are weaving these white color cloths for funeral ceremony of human. You know that after the death at the funeral ceremony, the dead body is totally covered with white color cloth, which is known as a shroud. म्हणजे या ठिकाणी कवित्रीनं असं म्हटलेलं आहे की आम्ही पांढऱ्या रंगाचा कपडा विणत आहोत, की जो काय आहे, कफन आहे. व्यक्ती मृत झाल्यानंतर जो कपडा विणला जातो, जो पांढऱ्या रंगाचा कपडा असतो, की तो कपडा आम्ही विणत आहोत, हे या कवीनं यामधून सांगितलं आहे. मग या कवित्रा नेमकं काय सांगायचं आहे. इन दिस स्टांझा पोएटिज रेफर द लास्ट स्टेज ऑफ ह्युमन लाईफ, दॅट इज ओल्ड स्टेज ऑर डेथ. द ओल्ड स्टेज इज व्हेरी सिरियस, सायलेंट, कलरलेस स्टेज, विदाउट एनी टाइप ऑफ होप, विदाउट एनी टाइप ऑफ एक्सपेक्टेशन्स. द डे एंड्स ॲट नाईट, दिस इज हाऊ लाईफ एंड विथ डेथ. या ठिकाणी कवित्रीने म्हटलेलं आहे की वृद्धावस्था अतिशय सिरियस, सायलंट आणि कलरलेस अशी अवस्था आहे. ज्याप्रमाणे दिवसाचा शेवट रात्रीने होत असतो, तसा जीवनाचा शेवट हा मृत्यूने होत असतो. मिडनाईट मून इंडिकेट सायलंट अँड सिरियसनेस ऑफ लाईफ. व्हाईट कलर इंडिकेट द end of life, means death. In this way, the life which begins with joy and hope and end with sorrow and grief. या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की
ज्याप्रमाणे जीवनाची सुरुवात ही जन्माने होत असते, आनंदाने होत असते, तशी जीवनाचा जो शेवट आहे तो शेवट हा मृत्यूने होत असतो, की ज्यामध्ये दुःख आपल्याला येत असते. हे या कवितेमधून कवयित्रीने स्पष्ट केलेलं आहे. या ठिकाणी ही कविता संपलेली आहे. धन्यवाद.